त्या ठिकाणचे नाव किंवा अब्राहमाने त्या ठिकाणाचे नाव काय ठेवलेलं आहे सांगा बरं? यावे यीरे, म्हणजे परमेश्वर पाहून देईल, परमेश्वर पाहून देईल. आणि ह्या सर्व गोष्टी आपण लिहून ठेवा, कारण की आपल्या सर्वांचा अभ्यास हा फार महत्वाचा आहे. कारण की आज बायबल स्टडी आहे, आपल्या हातात पवित्र शास्त्र असणं, आपल्या हातामध्ये पेन असणं, हायलाइटर असणं, डायरी असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की जेव्हा आपण या सर्व गोष्टी घेऊन बसतो, तेव्हा आपण या सगळ्या गोष्टी घेऊन बसतो आणि हे दाखवतो की मला अभ्यास करायचा आहे. हे कोणाला हे कोण बघत आहे या मंदिरामध्ये? पाळकसाहेब बघत आहे का नुसते? इतर लोक बघत आहे का? नाही. सगळ्यात महत्वाचे कोण बघत आहे? देव. देव बघत आहे की हा व्यक्ती माझ्या या आजच्या दिनी भक्तीच्या समयी हा काहीतरी कृती करायला तयार आहे. म्हणजे शिकण्याकरता त्यांनी काहीतरी सामग्री घेऊन आलेला आहे. आणि आत्ताच आपण बघितलं की परमेश्वरांना त्याने काय नाव दिलेलं आहे? यावे, म्हणजे तो पाहून देणारा, तो पुरवठा करणारा आहे आणि तो पाहत आहे. मी तेच म्हटलं की आज देखील परमेश्वर इथे आहे, आपला विश्वास आहे ना? यस. आणि तो पाहून देणारा आहे, परंतु आपण त्याला काय दाखवू इच्छितो? अब्राहमाने इसाक आणि त्याच्या बलिदानाचं जे चित्र देवाच्या समोर दाखवलेलं आहे. आणि आज प्रश्न हा येतो की आम्ही काय देणार? आणि फार महत्वाचं आहे. आणि वारंवार मी माझ्या संदेशामध्ये हे सांगू इच्छितो की आम्ही प्रभूचे राजपुत्र आणि राजकन्या. प्रेज द लॉर्ड. आपण घेणारे नव्हे तर आपण देणारे असावं ही देवाची इच्छा आहे. परंतु अनेकदा आपण हेच म्हणतो की आमच्याकडे काही नाही, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे आजार आहे, आमच्याकडे समस्या आहे. आपण देवाला दाखवतो, लोकांना दाखवतो की आमच्यासारखा गरीब, आमच्यासारखा दरिद्री, आमच्यासारखा गरजवंत, आमच्यासारखा पडलेला व्यक्ती कोणी नाहीये, आम्हावर दया कर. परंतु प्रियांनो, हे म्हणून आपण कोणाला फसवत आहोत? आपण निश्चित स्वतःलाच फसवत आहोत. कारण की देवाची इच्छा आपण पूर्ण करत नाही. देव हेच म्हणतो तुम्ही गरीब नाही, गरीब मी झालो तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही टाकलेले नाही, मला जगाने, माझ्या प्रिय लोकांनी टाकून दिलेलं आहे. आम्ही छळ करतो, आम्ही यातना सहन करतो. देव म्हणतो येशू मी तुमच्यासाठी सहन केले, सर्व गोष्टी येशूने स्वतःवर घेतलं. मग तुम्ही आणि मी जर असं म्हणतो, याचा अर्थच आहे की आज देखील आपण येशूवर विश्वास ठेवत नाही. मलाच माझे दुःख, मलाच माझे अडचणी, मलाच माझ्या समस्या, मलाच माझे प्रश्न घेऊन चालायचे, माझा येशूवर विश्वास नाही. आपला विश्वास आहे का? हात वर करा. याचा आपला सर्वांचा विश्वास. तर आपण हा विश्वास ठेवा की आपण मंदिरामध्ये किंवा येशूमध्ये जेव्हा चालतो तेव्हा त्या प्रत्येक गोष्टी ज्या आमच्या गरजेचं आहे त्याचा पुरवठा देव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु सगळ्या गोष्टी फुकट मिळत नाही. अब्राहमाला सगळ्या गोष्टी फुकट मिळाल्या का? नाही. अब्राहमाने म्हटलं चला घराच्या बाहेर येऊन लगेच तिथे बलिदान कर असं सांगितलं का नाही? अब्राहमाला तो कोणत्या डोंगरावर घेऊन गेला? काय लिहिलेलं आहे? कोणत्या डोंगरावर लिहिलं? त्यांनी मोरिया देशाच्या मोरिया डोंगरावर घेऊन गेलेला. किती दिवसाचा प्रवास आहे तो? 3 दिवसाचा प्रवास आहे. किती दिवसाचा प्रवास आहे? 3 दिवसाचा प्रवास. आणि एवढा प्रवास मुलाबरोबर तो करत आहे, तेव्हा जाऊन तिथे पोहोचलेला आहे. बघा, देवाला काही गरज नव्हती कुठेही अर्पण करायचं. कोणाच्या नावाने करत देव? देव सर्वत्र आहे, कुठेही तो करू शकला असता. पण देवाने त्याला व त्याच्या मुलाला 3 दिवस चालवलं, डोंगरावर चालवलं. आज त्याचं वय काही कमी नव्हतं. आज इजाक तरुण झालेला आहे, 100 वर्षी त्याचा जन्म झालेला आहे. हा मुलगा जवळजवळ 25 वर्षाचा 30 वर्षाच्या दरम्यानचा आहे. आणि त्यामुळे अब्राहमाचं 135 वर्ष आहे. आणि देव म्हणतो चल 3 दिवस चालत राहा, चल डोंगरावर चढ. आपण बाबा काही देवाला काही कळतं की नाही? आता म्हातारा झालो मी, आता माझ्याकडून काही होणार नाही, आता मला ते एवढं कुठे करायला लावतो देवा? करतो मी, पण जवळच्या जवळ काहीतरी असेल तर कर. आपण आपल्या शक्तीचा, आपल्या कुवतीचा विचार करतो. परंतु जेव्हा आपण देवासाठी पाऊल बाहेर टाकतो, मला सांगू द्या, ते पाऊल देव आशीर्वादित करतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या श्रमाचा विचार करू नका, आमची कुवत आणि ताकदचा विचार करू नका, आमची श्रीमंती आणि गरिबीचा विचार आम्हाला करायचा नाही. आम्हाला देवाकडे बघायचा आहे. प्रेज द लॉर्ड. तेरे साथ साथ में चलूंगा.
एक नूर के समान चलूंगा. कशासारखे? प्रकाशात. नूर म्हणजे प्रकाशासारखे मला चालायचंय. आणि ह्यामुळे आज आपण हे वचनाकडे जात असताना ज्या विषयाकडे आपण जात आहोत की अब्राहमाचा काय प्रतिसाद होता, आणि नंबर 2, जो प्रतिसाद आपण देवाला देतो तर आम्हाला काहीतरी देव देतो. प्रेज द लॉर्ड. प्रतिसाद योग्य पाहिजे, प्रतिसाद देवाच्या अनुरूप पाहिजे. आपण प्रतिसाद तर देतो काही वेळा, पण थोड्या नंतर मग आपण नाही असं असं आम्ही करत. आपण देवावर अटी लादतो, आणि जेव्हा देवावर अटी लादतो तेव्हा आपला प्रतिसाद हा प्रतिसाद राहत नाही. आपण आपल्या हिशोबाने चालतो, आपल्या हिशोबाने चालू इच्छितो, आणि मग देवाला म्हणतो मी तुझ्या हिशोबाने नाही, तू माझ्या हिशोबाने चाल. आपली पात्रता आहे का देवाला म्हणायची की तू माझ्यासारखं चाल? नाही. परंतु तरी आपल्या कृतीतून आपण हे दाखवतो की देवा तुला कळत नाही, तुला माहित नाही, आम्ही जगामध्ये राहतो, जगामध्ये कसं चालतं, जगामधली पद्धत काय, जगामध्ये काय सर्व काही चालतं हे आम्हाला जास्त माहिती आहे, तू तिथे वर बसलेला आहे, तुला काय कळतं? असं म्हणून अनेकदा आपण काय करतो, जगाच्या परंपरा पाळतो आणि जगिक म्हणून जगतो. पण तो देवाची इच्छा आहे, जो स्वर्गात आहे, तो म्हणतो तू देखील स्वर्गीय पिताच्या आज्ञात चाल. आणि यासाठी आज आपण बघत असताना सर्वात पहिले अब्राहम आणि कोण आहे त्याच्या बरोबर? त्याचा मुलगा इसाक है ना. त्याचा मुलगा इसाक आहे, आणि आपल्याला असंही दिसतं की तो 2 सेवक घेऊन पुढे गेलेला. आता मी त्या सर्व गोष्टीकडे येणार नाही, आपल्या सर्वांना त्याबद्दल बहुत अशी माहिती आहे. सेवक पण त्यांनी मागे सोडले आणि दोघंच पुढे डोंगराकडे निघाले. परंतु इसाक याचा अर्थ काय आहे? मागच्या वेळेस पण त्यांनी विचारलं होतं ना आपल्याला की अर्थ सांगा ब्रदर विक्कीने. तर आपल्याला इसाक याचा अर्थ आहे हास्य. लिहून ठेवा तिथे. इसाक याचा अर्थ आहे हास्य, किंवा चेहऱ्यावर जे स्माईल आपण म्हणतो ती. प्रियांनो, आपल्याला माहिती आहे हे नाव इसाक किंवा हास्य का पडलं? कारण की जेव्हा त्यांच्याकडे दूत आले आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा सारा ही काय होणार आहे, 90व्या वर्षी काय होणार आहे, प्रेग्नेंट राहणार आहे आणि तुझ्या घरामध्ये मुलगा जन्म घेणार. तेव्हा ती हसली, आणि त्या देवदूताने म्हटलं तू का हसली, तू का हसली? आणि त्यामुळे हा नाव पुढे जाऊन त्याच इसाकाला मिळालेला आहे. कदाचित ती अविश्वासाने हसली तर आपल्याला सर्वांना माहिती, कारण की तिने ती काय प्रतिक्रिया दिलेली होती. परंतु त्या घरामध्ये वयाच्या 100व्या वर्षी आया मोठ्या संसारामध्ये एक आनंदाची कळी फुललेली आहे, हास्य खुललेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि अब्राहमाचा अर्थ जर आपण बघितला तर अब्राहम, पहिले त्याचं नाव काय होतं, वेगळं होतं, अब्राम होतं, आणि अब्राम पुढे जाऊन अब्राहम परमेश्वराने त्याचं नाव केलेलं आहे. आणि अब्राहमाचा अर्थ एक महान पिता, आणि त्याचप्रमाणे अनेक राष्ट्रांचा पिता. लिहून ठेवा हे सगळ्या गोष्टी. एक पिता कोणाचा आहे? एक महान पिता, अनेक राष्ट्रांचा पिता. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आज ख्रिस्ती लोकांचा पण पिता कोणाला म्हटलं जातं? अब्राहमाला. मुस्लिम लोकांचा पिता पण कोण आहे? अब्राहम. आणि यहुदी लोकांचा पिता पण कोण आहे? अब्राहम. म्हणजे जगातले 3 प्रमुख जे धर्म आहे त्यांच्यामध्ये सर्वात सन्माननीय नाव जे आहे कोणाचं आहे? मनुष्य म्हणून अब्राहमाचं नाव आहे. आणि त्यामुळे ते जे देवाने सांगितलं आहे ते सर्व त्याच्या जीवनामध्ये घडलेलं आहे. परंतु घडत असताना अब्राहमाच्या जीवनामध्ये आता हास्य राहिलं असेल का? जेव्हा मुलाला तो घेऊन चाललेला आहे, जेव्हा तो अर्पण करायला चाललेला आहे, आणि परमेश्वर इथे तो म्हणतो की तुला, वचन 2, देव म्हणाला तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, तिथे प्रिय अंडरलाईन करा, एक प्रिय इसाकाला घेऊन मोरिया देशात जा, तुला सांगेल त्या डोंगरावर त्याचं होमार्पण कर. काय कर? होमार्पण. आपण बघितलेलं आहे की अर्पणाचे 2 प्रकार आहे. निवास मंडपमध्ये आपण बघत असताना एक अर्पण बाहेर आहे आणि एक अर्पण आत आहे. आणि बाहेरच्या वेदीला काय म्हणत होते? कोणती वेदी होती ती? जिथे होमार्पण केले जात असेल त्याला होमवेदी म्हणत होते, है ना. तर अशा प्रकारचं होम म्हणजे तिथे प्राण्यांना काय करत असतात? बलिदान करण्याची जागा होती. आणि इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे? तू होमार्पण जाऊन कर. पुढे जाऊन हीच विधी नियमशास्त्राच्या अनुसार कुठे लागू झालेली आहे? निवास मंडपात लागू झालेली आहे. आणि आपल्याला असं दिसून येत आहे की या गोष्टीसाठी अब्राहमाला निश्चितच मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात.
की एवढ्या वर्षानंतर परमेश्वर एकच मुलगा झालेला आहे, म्हातारपणाचा मुलगा, तोही आता विचार चांगला तरुण झालेला आहे, असे आजारी बिजारी नाही, चांगला तंदुरुस्त धडधाकट मुलगा आहे. आणि देवा तुझ्यामध्ये चालणारा मुलगा आहे, तुझ्या आज्ञा पाळणारा मुलगा आहे, तुझ्या निश्चितच सेवकाला आणि देवा तुला शोभेला असा मुलगा आहे. आणि तू त्याला अर्पण करायचं म्हणतो. वाटल्यास मी मला स्वतःला अर्पण करतो, पण माझ्या मुलाला मारू नको. कुठेतरी त्याच्या मनामध्ये हा विचार नक्कीच आलेला असेल, नक्कीच आलेला असेल की मला घे, वाटलं माझं अर्पण करतो मी, परंतु माझ्या मुलाला नको. त्याने तर काहीच दिवस नाही, म्हणजे आता जवळजवळ 100च्या वर 125 वर्ष जगलेलं हे नाही तर आता कुठेच 25 वर्ष. आणि दुसरी गोष्ट, तू तर म्हणतो ह्याच्यापासून आकाशामध्ये तारे बघ, भूमीवर वाळू बघ, तेवढं, आणि हा आता मरणार म्हटल्यानंतर काय पुढे. आणि अशा अवस्थेमध्ये खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर तो म्हणतच असेल आपल्या हृदयामध्ये की मला प्राण प्रिय, कारण की देवच स्वतः म्हणतोय ना, एकुलता एक प्रिय. त्याला देवालाही माहिती आहे की हा किती प्रिय आहे. देवा तुला माहित आहे ना, तू म्हणतो प्रिय आहे, मग त्याला का, आणि ते माझ्या हाताने. ठीक आहे, कोणाला तरी एखाद्या व्यक्तीच्या द्वारे किंवा ते दोन चाकर त्यांच्या हाती मी अर्पण करतो, तू काय म्हणतो स्वतःच्या हाताने त्याला मार. अरे बापरे, किती कठीण आहे. आपण आपल्या मुलांना फटके मारायला तर चुकला तर आपले हात लवकर उठत नाही, इथे तर सुरा घेऊन त्याला कापायचं म्हटलं नंतर तर किती कठीण असेल. आणि तरी देखील आपल्याला माहित आहे की अब्राहम जे आहे ते निश्चितच किती महान होते किंवा किती विश्वासू होते हे आपल्याला कळतं. आणि त्यामुळे प्रियांनो ही बाब अतिशय महत्वाची. कदाचित देव आज तुम्हाला आणि मला हे नाही म्हणा की तुमच्या मुलाचं अर्पण कर, तुझ्या मुलाचं होम अर्पण कर, परंतु कधी कधी आपल्याला प्रिय असं काही गोष्टी अर्पण करायला लावेल. कारण की आज देखील आपल्याला अनेक गोष्टी खूप प्रिय आहे आणि आपण म्हणतो की ही गोष्ट आहे तर मी जगतोय, याच्यासाठी जगतो, हिच्यासाठी जगतो, या गोष्टीसाठी जगतो, या गोष्टीसाठी जगतो. देवाने सांगितलं की हीच गोष्ट तू मला अर्पण कर, तर आपल्याला फार कठीण जातं. आपल्याला ती गोष्ट फार कठीण जातं. कदाचित तो एखादा व्यक्ती असेल ज्याच्यावर आपण प्राणापेक्षा पण जास्त प्रेम करतो, कदाचित एखादी वस्तू असेल किंवा आपलं घर असेल. स्त्रियांना आपलं किचन आवडतं, त्या गोष्टी आपल्याला ते देव म्हणतो की नाही ते सगळं काय सोडून दे. कदाचित आपलं पद असेल ज्याच्यात खूप नाव झालेलं आहे, कदाचित आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही एखादा सन्मान मिळालेला आहे आणि तो आपल्याला प्राणप्रिय येते. आपण आपलं सर्व जीवनाची मेहनत करून पैसा कमवलेला आहे आणि देव म्हणतो सगळा पैसा अर्पण करून टाक. देव मी ते भिकारी होऊन जाईल ना, असं काय म्हणतो. आम्हाला पूर्ण आयुष्यभराची कमाई येते आणि तू म्हणतो की देऊन टाक मला. नाही नाही नाही, हे घर सोड असं म्हटलं तर आपण पूर्ण आयुष्यभर मी एवढं कमवून हप्ते भरून घर मिळालेलं आहे, आता कुठे मला त्याचं सुख आणि लाभ मिळते की हा एक घराचा एक फ्लॅटचा मालक झाला आणि तू म्हणतो दे घर सोड. अनेक गोष्टी जगामध्ये अशा आहे की कदाचित ते इसाक सारखे नसतील, कदाचित त्याचा पुत्र किंवा कन्या नसेल, परंतु प्रियांनो ते तुम्हाला आणि मला प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला आणि मला प्रिय आहे आणि देव म्हणतो तेच सोड. कदाचित मौज मजा असेल, कदाचित मित्र असतील, कदाचित आपल्याला जगातल्या इतर कोणत्याही गोष्टी असतील आणि ते देवानेच तुम्हाला दिलेले. अब्राहमाला इसाक कोणी दिला होता? देवानेच दिलं होतं. आम्हाला पण आमच्या मेहनतीने आणि देवाच्या कृपेने अनेक गोष्टी लाभलेल्या आहे आणि देव म्हणतो आता ते काढून घ्यायचा वेळ आले, तर ते फार कठीण आहे, ते फार कठीण आहे. कालच मी एक आणखीन अंत्यक्रिया करत होतो. तुम्ही मला काय आले की हेच करून येतात का काय, परंतु काय करू, काय कधी कधी लोकांच्या दुःखामध्ये. आणि सेवा ही एक सेवा आहे आणि त्या समयी तिथे एक साक्ष दिली त्या वडिलांच्या बद्दल की हा व्यक्ती न चुकता कितीही काय झालं तर रविवारी मंदिराला जायचं म्हणजे जायचं. हो प्रियांनो, काही काही लोकांना मंदिर देखील प्रिय आहे, मंदिर देखील प्रिय आहे. आणि ह्या दिवसामध्ये आपल्याला असं दिसत आहे की आपल्या लोकांपासून आपलं प्रिय मंदिर देखील लोक हिरावून घेते. आपल्याला भक्ती करण्यासाठी मंदिरामध्ये आता जाणं हे कठीण होऊन बसलेलं आहे. कोणतीही गोष्ट अशी आपल्या जीवनामध्ये येईल जो देव म्हणाल, सैतान नाही म्हणत आहे. सैतान म्हणतोय काय नाही, देवच म्हणतो की ती प्रिय वस्तू तुला माझ्यासाठी माझ्या आज्ञारूप सोडावी लागणार आहे, त्याचं होम करावं लागेल, त्याचा त्याग करावा लागेल. आणि त्या समयी आपल्याला कुठेतरी वाटतं काय माहित चुकून ऐकलं असेल, काय माहित काहीतरी कन्फ्युजन झालं असेल, काय माहित
काय देवन बोलला की सैतान बोलला, आणि अशा गोष्टी आपण अनेकदा बोलून त्या आज्ञेकडे, त्या विचाराकडे काय करतो, दुर्लक्ष करतो, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. परंतु इथे जेव्हा आपल्याला दिसतं तर आपल्याला ही गोष्ट दिसते की अब्राहमाने तसं केलं नाही, त्यांनी तसं केलेलं नाही. आणि त्याने काय दाखवलेलं की देवावरची प्रीती माझी, अब्राहमाची प्रीती इसाकापेक्षा कोणावर जास्त प्रीती करतो, मी. आणि आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताने मागच्या वेळेस पण सांगितले की 10 आज्ञा किती आज्ञामध्ये कन्वर्ट केलेल्या आहे, 2 आज्ञामध्ये. पहिली आज्ञा काय आहे, कोणावर प्रीती कर, देवावर, आपल्या मनाने, जीवाने आणि धनाने त्याच्यावर प्रीती कर, तुला कोणताही दुसरा देव नसावा. ही पहिली प्रीती. आणि दुसरी प्रीती कोणावर करायची, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. आता प्रीती करण्याची वेळ आली होती, आज्ञा पालन करण्याची वेळ आली होती. आता त्याला इजाकावर प्रीती करायची होती की देवावर प्रीती करायची होती, या दोघांपैकी काहीतरी आता आज निवडायचं होतं. प्रेज द लॉर्ड. हा, एक तर अब्राहमला इसाक पुत्र म्हणून, किंवा देव हा त्याचा आज्ञा देणारा देव हा, यापैकी एक निवड करायची होती. आणि त्यांनी कोणाची निवड केली, इसाकाची केली की परमेश्वराची निवड केली, परमेश्वराची आज्ञा पालन याची त्यांनी निवड केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हे कठीण आहे, हे कठीण आहे प्रियानो. हे जेव्हा निर्णय घेतला जातं तेव्हा सोपं बिलकुल पण नाही. आपल्याला जीवनामध्ये अनेकदा असं झालं असेल, परंतु आज देखील जेव्हा आपण बायबल स्टडीसाठी येतो आणि आपण म्हणतो की मला देवाच्या चरणी जायचं, की मला नोकरी धंदा करायचा, की मजा करायची, तर अनेक लोक जग व जगातल्या गोष्टी निवडतात. तेव्हा तर नाही ना, जाऊ ना, रविवारी जाऊ, नाही पुढच्या रविवारी जाऊ, जाऊ तर पुढच्या गुरुवारी जाऊ, असं म्हणून एक 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 दिवस ते ढकलत जातात. हे ढकलणं नुसतं काही देव पुढच्या रविवारी नाही का, पाळसाहेब पुढच्या रविवारी नाही का, असं म्हणून आपण ढकलतो. परंतु प्रियांनो, देव जर तुम्हाला बोलावत आहे, तुला काय फार करायचं नाही, नुसतं मंदिराला आहे, कोणतं फार मोठं अर्पण करायचं, कोणता फार मोठा त्याग करायचा, परंतु ते लहानसे आज्ञा पालन देखील करणं आपल्याला आवडत नाही. मग आपण कोणत्या प्रकारच्या आज्ञापालन आणि कोणत्या प्रकारची प्रीती घोषित करतो. आणि त्यामुळे नीतीसूत्र याचा अध्याय 19 आणि 21 मध्ये नीतीसूत्र या शलोमोन राजाचा आहे. आणि त्यामध्ये 19वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये राजा शलोमोन याने प्रकारे म्हणतो, मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु देवाची योजना स्थिर असते. बोला सगळेजण, बोला. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना ही स्थिर राहते. यस, आपण बदलत राहतो, आपण पलटी खातो, आपल्या विचार डिस्टर्ब होतात. कधी आपण हे करतो, कधी ते करतो, कधी मंदिराला येतो, कधी मंदिराला जात नाही, कधी आपण दान देतो, कधी दान देत नाही, कधी घरच्यांवर प्रेम करतो, कधी भांडतो त्यांच्याशी, कधी कधी आपण कामावर व्यवस्थित काम करतो, कधी कधी फसवेगिरी करतो, कधी कधी आपण बायबल वाचतो, कधी कधी बायबल वाचत नाही, कधी कधी आपण प्रार्थना करतो, कधी कधी प्रार्थनेला महत्वच देत नाही. हे आपण सारखं सारखं बदलणारे लोक आहोत. ही बदलण्याचं कारण काय, परिस्थिती. आपण म्हणतो हालातीच वैसे थे भाई, क्या करणे का, काय करू, परिस्थिती होती, त्यामुळे मला बदलावा लागला. परंतु देवाची योजना काय असते, स्थिर असते. देव कधी स्वतःही बदलत नाही आणि देवाला आवडत नाही की त्याच्या भक्तांनी कधी देखील पलटी खावी, बदलावे. तर त्याच्या साथ मैं चलूंगा, म्हणजे त्याच्या बरोबर चालावं हे आपल्याला कळतं. आणि त्यापुढे देवाने त्याच्या मार्ग आहे, त्याच्या योजना आहे, ते एकच आहे की आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे किंवा नाही, हा प्रश्न आहे. आपण का इकडे तिकडे फिरतो, कारण की एक तर पहिली बात देवाची बरोबरची आपली सहभागिताच नाही. सहभागिता नसल्यामुळे देव काय बोलतो हे आपल्याला कळतच नाही, आपल्याला देवाची इच्छा काय हेच माहित नाही. त्यामुळे मग काही उपायच राहत नाही. आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी कळतात, पण देवाच्या मागे न चालल्यामुळे देवाची आज्ञा काय, इच्छा काय, योजना काय, त्याचे ध्येय काय आमच्याबद्दल हे कळतच नाही. त्यामुळे सगळे जगतात तसेच आम्ही जगतो.
पहिली गोष्ट त्याच्या सहभागी ते चालतात. अब्राहम त्याच्या सहभागी ते चालत होता. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तो अब्राहमाशी बोलत होता. जगामध्ये जेवढे लोक देवाबरोबर चालतात त्यांच्याशी तो आज देखील बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्ताने जाताना म्हटलं, जेव्हा शिष्य काळजी करू लागले की हा गेल्यानंतर आता आमच्या बरोबर कोण, आमच्याशी कोण बोलेल, आम्हाला कोण शिकवल, आमच्या बरोबर पुढे पुढे चालणारा कोण असेल, तेव्हा देव मला काळजी करू नका. येशू म्हणतो, मी जातो खरा, परंतु मी तुम्हाला एकटं सोडणार नाही. तुम्हासाठी मी काय करणार, पवित्र आत्मा पाठवेल. पवित्र आत्मा पाठवेल आणि तो तुमच्या बरोबर राहील, वस्ती कराल. प्रेज द लॉर्ड. हा नुसता शिष्यांसाठी नाही, प्रत्येक भक्तांसाठी आहे. आणि आज देखील पवित्र आत्मा आमच्यामध्ये. परंतु अनेकदा आपण काय करतो, पवित्र आत्म्याची वाणी याकडे, देवाची वाणी याकडे दुर्लक्ष करतो. कारण की तो देखील देव जो पवित्र आत्मा आहे. आणि यासाठी आपली बुद्धी, आपल्या कल्पना, आपल्या योजना हे आपण पुढे घेऊन जातो. आणि मग अनेकदा म्हणतो, देखा मैंने बोला था ना ऐसा करने का, देखो मिल गया ना यश, माझं ऐकत जा रहा, माझं ऐकत जा रहा. असं आपण आणखीन एक पाऊल पुढे जातो. माझाच डिसिजन घेत जा, माझं मी परफेक्ट डिसिजन घेतो, तुम्ही माझं ऐकत जा. कधी कधी आपलं खरं होतं, कधी कधी आपण चुकतो. काही काही लोकांचे खूप निर्णय बरोबर होतात, काही काही लोकांचे प्रत्येक निर्णयामध्ये काही ना काही खोट निघते. परंतु प्रियांनो, एक लक्षात ठेवा, देवाचा निर्णय कधी देखील अपयशी होत नाही. देवाचं वचन सांगतं की त्याच्या मुखातून निघालेलं वचन हे कधी देखील विफळून त्याच्याकडे परत येत नाही. हे कार्यकारी आहे. परंतु आम्ही अब्राहमासारखा विश्वास ठेवत नाही, त्यामुळे आम्ही कमी पडतो. आणि त्यामुळे आपण म्हणतो, काय माहिती ही योजना, काय माहित हा प्रश्न, काय माहित हे आजार, काय माहित हे घरातला भांडणं, हे काय माहित आमच्यासाठी. देव तर म्हणतो येईल, पाळक साहेब पण म्हणतात येईल, आम्हाला ती चिठ्ठी पण मिळालेली आहे, प्रॉमिसेस वचन त्यामध्ये पण लिहिलेलं आहे, सगळं भलं आहे. पण काही होताना दिसत नाही. मागच्या वर्षी पण झालं नाही, त्याच्या मागच्या वर्षी पण झालं नाही. प्रियांनो, यस, या वर्षी अनुभव घेऊन पहा मी किती चांगला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, या वर्षी अनुभव घेऊन पहा. प्रत्येक वर्ष हा देव आशीर्वादितच करणार आहे. कारण की यिर्मया 29:11 मध्ये तो म्हणतो की तुझ्यासाठी देवाचे संकल्प हिताचे आहे. प्रेज द लॉर्ड. हिताचे आहे. तुम्ही म्हणा आम्ही तर आजारी पडतो, पाळस आमच्या घरामध्ये गरीब रे, दारिद्र्य आहे, आम्हाला तर नोकरी धंदा नाही, आमच्या घरात भांडण आहे, हे कशाले संकल्प. प्रियांनो, देवाने कधी देखील म्हटलं नाही की तुम्ही दारिद्र्यात जगावं. देवाची इच्छाच नाहीये की तुम्ही भांडत बसावं. देवाची इच्छा नाही की तुम्हाला काम धंदा नसावा. देवाची इच्छा आहे सर्व गोष्टी तुम्हाला द्याव्या, परंतु त्या गोष्टीला तुम्ही अति महत्व देतात, देवाला कमी महत्व देतात. नौकरी मिलते, काम धंधा मिलते, पालक साहब क्या करने का, अभी तुमने बहुत प्रेयर किया, अभी हमको नौकरी लग गया, अभी नौकरीच करते हम. आता पालक साहेब तुम्ही खूप प्रार्थना केली, सुंदर अशी बायको मिळाली, आता संसारच करतो आम्ही. म्हणजे जी गोष्ट मिळाली तीच गोष्टीमध्ये लागून जातो आपण. अरे दिलं कोणी, देवाने दिलं, मग त्याला कुठे स्थान आहे, त्याला स्थान नाही. त्यांनी जे दिलं ना, सुंदर फ्लॅट दिला, घर दिलं, टीव्ही दिला, तेच बघत बसतो आम्ही. आम्हाला गाडी दिली देवाने, गाड्याच फिरवत बसतो आम्ही. कारण की आम्हाला असं वाटतं हे देवाने दिलंय, गाडी चालवली म्हणजे देवाचा खुश होईल देव. देवाने मला घर दिलं म्हणजे संसार खूप चांगला केला म्हणजे चांगला संसार करा. गाडी तुम्हाला दिली त्याचा उपयोग करा, पैसा दिला त्याचा विनियोग करा, या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. परंतु देणारा कोण आहे, देव आहे. त्याला अध्यस्थान देण्याच्या बद्दल आम्ही का विसरतो, आम्ही का विसरतो. आणि हीच गडबड होते, म्हणून देव देत नाही. देवाला माहित आहे ह्याला इतकं पैसा मिळाला, ह्याला सगळं काय मिळालं की हा त्याच लाईनीने चाललं जाईल. आणि त्यामुळे अनेकदा देवाला आमच्या विश्वासामध्ये, आमच्या दृढपणामध्ये कुठेतरी खोट दिसते. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट, आम्हाला ती गोष्ट मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला प्रार्थना करत असताना हे मला, देवा ही गोष्ट मला नाहीये, परंतु ही गोष्ट जरी तुम्हाला दिली तरी देखील मी तुझ्या जीवनामध्ये प्राधान्य नेहमीच देणार आहे. प्रेज द लॉर्ड. मुलगा त्या, मुलगी त्या, लग्न झालं, विवाह झाला, मुलं बाळा झालं, मुलं बाळांच्या काय करावं पाळक साहेब, मुलंच एवढं सांभाळ, सकाळपासून संध्याकाळ मुलांचंच करत राहते. काय करावं पाळक साहेब, नोकरी मिळाल्या तर सकाळचं संध्याकाळ रविवारी पण नोकरीच करत राहत. अरे पण तुझ्यासाठी तू प्रार्थना केली, अनेकांनी प्रार्थना केली, देव देखील प्रार्थना ऐकतो देतो, मग तू तेच काय करत बसतो. असो, देवाचे संकल्प माझ्यासाठी हिताचे आहे आणि भावी स्थितीत आशा देणार आहे. भावी स्थितीत आशा, ही आशा कोणाच्या बद्दल आहे,
देवाच्या बद्दल. प्रेज द लॉर्ड. ज्याने दिले आणि तोच माझा देव आहे आणि मी त्याचा गौरव करत राहणार आहे. आणि त्यामुळे जेव्हा वेदी तयार केली, जेव्हा त्याच्यावर बांधून इसाकाला ठेवलं, तेव्हा परमेश्वराने त्याला मरू दिलं का त्या बाळाला? नाही. त्या लहान तरुण वृद्धकाळातलं हास्य इसाक याला सुरा उभारला असताना परमेश्वराने कोण पाठवलं थांबवण्यासाठी? 11व्या वचनामध्ये दूतास पाठवलं. दिसतंय ना, आकृती चित्रामध्ये दिसतं. वजस पुढचे पण चित्र घेणं. दूतास पाठवलं. दूतासने त्याचा हात धरला आणि तो म्हणतो, अब्राहमा, काय लिहिलेलं आहे? तो म्हणाला, काय आज्ञा? तेव्हा तो म्हणतो, तू आपल्या मुलावर हात चालवू नको व त्याला काही करू नको. तू त्याला काही करू नको. आता का करू नको? इथपर्यंत का आणलं देवाने? तर देव काय बघत होता त्याच्या जीवनामध्ये? काय बघत होता? काय हवं होतं? आज्ञा पालन. आज्ञा पालन. आणि हे आज्ञा पालन कोणी केलेलं आहे? कोणी केलेलं आज्ञा पालन? अब्राहमाच्या बरोबर आणखीन कोण कोण होते? 2 चाकर आणि एकूण किती लोक होते? 4. आता यावेळेस अर्पणाच्या वेळेस किती जण होते? 2च जण होते. परंतु आपल्याला काय दिसतो? हात धरणारा देवदूत आहे आणि देवदूतला पाठवणारा देव पण आहे. परंतु सगळ्यात महत्वाचे आज्ञा पालन कोणी केलं? आणि त्याला बघणारा कोण होता? इसाक होता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या, इसाक हा तिथे होता, जरी तो अर्पणाचा बली बनून होता, परंतु आई वडिलांचे आज्ञा पालन मुलं बघतात. प्रेज द लॉर्ड. असं अब्राहमला कधी त्यांनी शिवाय घातला होता, क्या अब्राहम, क्या मेरा बाप, तूने मेरे को मरने को लेके गया था क्या? चाकू मेरे ऊपर लिया था क्या तूने? असं बोलला असेल का तो? निश्चितच नाही. त्याला कळालेलं होतं की माझा देव सर्वप्रथम सन्मान, मान आणि सर्व गोष्टीमध्ये उच्च स्थान कोणाला देतो? परमेश्वराला देतो. प्रेज द लॉर्ड. ते मला देखील करावायचं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. हे तो शिकला. आज तुमच्या आणि माझ्या मुलं तुमच्या आणि माझ्याकडे बघत असताना तेच आज्ञा पालन जर त्यांना दिसलं तर ते देखील आज्ञा चालतील. प्रेज द लॉर्ड. नुसतं लेक्चरबाजी करून मुलं चालत नाही. देवासाठी मी काय केलं ते त्यांना दिसू द्या. आपण आता पाळायचा फार वेळ झालेला आहे, करायच्या वेळेस आम्ही काही केलं नाही. होय, नो प्रॉब्लेम. आता देखील संधी आहे. प्रेज द लॉर्ड. आता देखील संधी आहे. संधी गेलेली नाही. तुम्ही आपल्या मुलांना पैसे कमवून आणत हे दिसत आहे. आई मुलांना जेवण खाऊ घालते हे दिसत आहे. मुलांसाठी सगळे सुंदर सुंदर कपडे घेऊन देते हे दिसत आहे. मुलांना मोबाईल आणि लॅपटॉप देते हे मुलांना दिसत आहे. मुलांसाठी सर्व काही लाड दिसत आहे. परंतु त्यांना दिसत आहे का माझा देव जो परमेश्वर आहे त्याच्यावर माझा देव खूप, माझा पिता खूप प्रीती करतो, माझी आई खूप प्रीती करते. प्रेज द लॉर्ड. ज्या दिवशी हे दिसल त्या दिवशी मला सांगू द्या सर्वोत्तम गोष्ट त्यांना शिकायला मिळेल. प्रेज द लॉर्ड. देव हा पुरवठा करणार आहे. इथे लिहिलेलंच इथे की तो पुरवतो, परंतु पुरवण्याच्या अगोदर तो आमचं प्रेम देखील आणि प्रीती देखील बघतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे इसाक देखील ती गोष्ट शिकला असेल. आता पहिल्या मुद्द्याकडे येतो मी. आणि त्यामध्ये अब्राहमाला जेव्हा आपण घेऊन पुढे चालतो तर अब्राहमाच्या प्रतिसादामध्ये पहिली गोष्ट हे दिसते की अब्राहम त्वरित आज्ञा पालन करणारा होता. प्रेज द लॉर्ड. त्वरित आज्ञा पालन करणारा होता. आणि बघा 22व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं की जेव्हा देव त्याला म्हणाला अब्राहमाला हाक मारून की तू मोरिया देशात जा आणि आपल्या एकुलता एक प्रिय, तर त्यांनी सकाळी उठला. 3रं वचन, मोठ्या पहाटे तो उठला, गाढवावर खोगीर घातली आणि आपल्या मुलाला घेतलं आणि लगेच तो दाखवलेल्या स्थानाकडे निघाला. प्रेज द लॉर्ड. काय केलेलं आहे? त्वरित, लगेच. आपण आत्ताच क्रिसमस मधून आलेलो आहोत है ना. आणि ख्रिसमस मध्ये देखील सांगितलं देवदूताने जेव्हा कोणाला सांगितलं त्वरित? मेंढपाळाने काय केलं? लगेच उठले आणि ते जाऊ आणि पाहू देवदूताने जे काही सांगितलं ते खरं आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. काय केलं म्हणा? त्वरित, लगेच. प्रियांनो, जेव्हा आपण वेळ लावतो तेव्हा गडबड होते.
वेळ लावतो. आपण अनेकदा म्हणतो अहो वेळेवर गेला असताना आमचा हा वाचला असतो. बरोबर आहे की उगाच वेळ घालवला, ह्याच्याकडे नाही त्याच्याकडे नाही, ह्याला दाखवा त्याला दाखवा. जर लगेच त्यांना दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित एवढी मोठी हानी झाली नसती. डिसिजन योग्य प्रकारे घेतलं नाही. अनेकदा आपल्या मुलांच्या बद्दल म्हणा, आपल्या जीवनामध्ये लगेच आपण डिसिजन घेत नाही. खूप विचार करतो, खरंच होईल की नाही, फायदा होतो की नाही, खरोखर हे डिसिजन बरोबर आहे की नाही, चुकणार तर नाही. आणि जेव्हा जसं जसं आपण वेळ जास्त घालवतो तसं तसं आमच्या डोक्यामध्ये खूप सारे कन्फ्युजन निर्माण होतं. काय होतं? कन्फ्युजन होऊन जातो आपण की करायचं की नाही करायचं. मग ह्याला विचारतो, त्याला विचारतो, त्याला विचारतो, आणि मग लोक म्हणतात नाही नाही ते हा एक का संमत करतो, नाही इकडेच ऍडमिशन द्या, नाही तिकडेच ऍडमिशन द्या, इथे असं शिकवा, इकडेच नोकरीला जा, तिकडेच करा, हीच मुलगी करा, तोच मुलगी करा. आणि अशा कन्फ्युजन आपल्या जीवनामध्ये राहतो. वेळ तर जातो आणि मग निर्णय कुठेतरी चुकतो. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे की नाही? यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणती गोष्ट देवाने सांगितली. अब्राहाला कोणी सांगितलं होतं? देवा. आणि देव जेव्हा सांगतो तेव्हा त्वरित आपल्याला कामाला लागायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसंच आपण उशीर केला की एक आणखीन दाराशी बसलेला आहे जो तुम्हाला आणि मला कन्फ्युज करतो. त्याचं नाव काय आहे? सैतान. तो आणि जग व जगातली परिस्थिती तुम्हाला लगेच कन्फ्युज करतात. आपण पण अनेकदा चर्चला येतो, मंदिरात निघतो आणि नाही वेळ झाला लगेच निघतो. मग तो काय थांबा थोडा वेळ, काय बसतो थोडा वेळ आणखी टीव्हीवर थोडा वेळ हे बघतो ते बघतो ना, असंच पुष्कळ वेळ होऊन जातो आपल्याला. आणि मला अरे खूप उशीर झाला, आता जाऊ दे, नाहीच जात मी, असं म्हणून आपण जातच नाही. अनेकदा आपल्याला काही गोष्टी त्वरित करणं, लगेच डिसिजन घेणं, लगेच कार्याला लागणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला त्वरित का करत नाही आपण? चुकलो तर लोक म्हणतील अरे तू एवढी काय घाई होती? आम्हाला विचारायचं, 10 लोकांना विचारायचं, सेकंड ओपिनियन घ्यायचं, थर्ड ओपिनियन घ्यायचं, मग ऑपरेशन करायचं. घेतलं लगेच डिसिजन, घाला ना घात, झाला ना पैसे खर्च तुझे एवढे, काय एवढी तुला घाई होती? प्रियांनो, ह्या जगाच्या निर्णयामध्ये ह्या गोष्टी होतात. परंतु प्रियांनो, जर आम्ही विश्वासू आहोत आणि आम्हाला माहिती आहे की देवाने मला ही गोष्ट सांगितलेली आहे, तर आपण मनुष्यापेक्षा कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे? देवावर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जर ठेवला तर यश मिळतं. तो जर बायकोकडे गेला असता, सारा असं देवाने मला सांगितलंय, जाऊ का घेऊन, झालं असतं का? तर तिथे माता आणि मग सगळंच गडबड झालं असतं. गेला असता इसाकाला, बाळा तो ठीक आहे ना, गळ्या बिळ्यात पडून रडला बिडला असता, अरे बाबा इसाक माझी इच्छा नाही रे तुला घेऊन जायची, पण आता देवाने सांगितलं चालावं लागेल. तिथे गडबड झाली असते. त्याने इसाकालाही विचारलं नाही आणि नाही पत्नीला विचारलं, त्याने देवाचं ऐकलं, लगेच म्हटलं चलो निकाल नाही का. आणि विश्वासाने तो निघालेला आहे, तो विश्वासाने. आणि यासाठी प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये संध्या अनेक आलेल्या आहे. लक्षात ठेवा, अनेकदा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहे, अनेकदा संधी आलेली आहे, परंतु आपण का आज यशस्वी नाही? आम्ही का प्रभूमध्ये नाही? कारण की त्या संधीचा आम्ही त्वरित लाभ घेतला नाही. आम्ही विचार करत बसलो, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, असं केलं तर काय होईल, ह्याने हे बोललं तर काय होईल, तो बोलला तर काय होईल. आजच तुम्ही बघत आहात की माझ्या पुस्तकाचंही प्रकाशन झालेलं आहे. अनेक लोक हसायचे की अहो सर, तुम्ही अबकडं पण मराठीचे शिकले नाही, तुम्हाला मराठी पण बोलता येत नाही, तुम्ही हिंदी बोलणारे व्यक्ती, तुमचं शिक्षण इंग्लिशमध्ये, आणि काय तुम्हाला काय. परंतु लोकांना काय बोलायचं असं बोलू द्या. प्रेज द लॉर्ड. मी कोणासाठी काम करतो? देवासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि देवासाठी कार्य करतो तर ताकद, बळ आणि यश देखील कोण देणार? देव. परंतु दुखणं येणार, लोक हसणार, लोक थट्टा करणार, लोक मजाक बनवतील, असू दे. परंतु मला माहिती आहे ना मी कोणासाठी करतोय? देवासाठी. तर देव यश आज नाही तर उद्या जरूर देईल, म्हणजे देईलच. प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवणं फार महत्वाचे की विचार जर आपण करत बसलो ते असंच होईल का, तसंच होईल का, ते मग संपलं तिथे. आणि यामुळे प्रियांनो, आज अनेक जण अपयशी आपल्या आत्मिक जीवनात, अनेक जण अपयशी आपल्या जीवनामध्ये, कारण की त्यांनी त्वरित डिसिजन घेतलं नाही. ही मुलगी चांगली आहे का ती मुलगी चांगली आहे, 15-15, 20-20 मुली बघतात, वय होऊन जातं 40-45 वर्ष.
आणि मग कोणती तरी मुलगी किंवा एखादा कोणता तरी मुलगा पत्करायचा, झालं लग्न. आणि मग नंतर होतं, अरे तो सुरुवातीला इतके चांगले चांगले स्थळ आले होते, दिले ते सोडून. आता काय वय जास्त झालं, आता करा कोणाचं पण लग्न. का? योग्य समय निर्णय घेतला गेला नाही, योग्य समय डिसिजन घेतला नाही. आणि डिसिजन घेत असताना योग्य डिसिजन केव्हा असतो? योग्य जेव्हा ते देवापासून असतं. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा पाळक साहेब योग्य नाही, पण योग्य देवाकडे बघा. देवाला सांगा, देवा हा तुझा डिसिजन आहे, देवा हे तुझ्यापासून आहे. मग मी उठणार आणि त्वरित जाणार. प्रेज द लॉर्ड. चला, तो जन्मलेला आहे, तो बाळ कुठे आहे आम्ही जाऊन बघू. आणि त्यांनी बघितलं आणि बघितल्यानंतर लोकांना जाऊन सांगितलं. प्रेज द लॉर्ड. लोकांना जाऊन सांगितलं की देवाचा पुत्राचा जन्म झालेला आहे. आणि यासाठी प्रियांनो, पहिला मुद्दा जो आहे ती देवाच्या आज्ञा पालनासाठी वेळ घालवू नका. वेळ घालवू नका. आणि वेळ आता आलेला आहे. फेब्रुवारी आता लवकरच येत आहे. प्रेज द लॉर्ड. पाळक परत आले तिकडे म्हणतील. आता 18 तारीख आणि त्यापासून आपला उपवासाचा समय सुरू होत आहे. जो वेळ बरोबर उपवासाची तयारी सुरू करणार आहे, जो आता म्हणणार आहे की पाळक साहेब मला 40 दिवस उपवास करायचे, पाळक साहेब मला 40 मधून 30 दिवस उपवास करायचंय, पाळक साहेब मला निश्चितच आठवड्यातून 3 दिवस उपवास करायचंय, पाळक साहेब मला आठवड्यातून 2 दिवस उपवास करायचे. तुम्ही ठरवा. तुम्हाला ठरवायचं तुम्हाला आहे. पण असं नका पाळक साहेब मला काहीच उपवास नाही करायचंय म्हणून मी मस्त बसलेलो, असं नका करू. यस, आजवर नाही केला असेल तर अवश्य करा, परंतु त्याच्यासाठी काय करा? आजपासून तयारी आरंभ करा. प्रेज द लॉर्ड. आजपासून तयारी आरंभ करा. आजच मी येत होतो ओजसला, म्हटलं अरे बाबा आपले रस्ते कसले सुंदर तयार झाले, कसले भारी रस्ते झाले, इकडे डेकोरेशन, इकडे लाइटिंग, सगळे लाइटिंग. आणि मग आम्हाला माहित झालं की अरे इथे सायकल फॉरेनचे लोक आलेले आहे, इकडचे सायकल ची शर्यत आहे, त्यामध्ये अनेक विदेशी लोक आहे. सुंदर तयारी करून ठेवलेली. प्रेज द लॉर्ड. थोडासा बाजूच्या रस्त्यावर गेला तर एकदम खड्डे खुड्डेचे रस्ते. हाच पुणे आहे का? इकडचं पुणे वेगळं, तिकडचं पुणे वेगळं. म्हणजे लोक तयारी तर करतात, परंतु ऐन वेळेसवर तयारी करतात, काहीतरी दाखवण्यासाठी तयारी करतात, काहीतरी मिळेल यासाठी तयारी करतात. पुणे की शान देखो, किती मान देखो. एका बाजूला सायकलीमध्ये सगळे लोक चाललेले, इतके सुंदर, सगळा रस्ता मोकळा. दुसरीकडे बघा तासभर लोक बिचारे लाईनीत उभेच आहे. पॉ ॲम्ब्युलन्स नाही जायला रस्त्याने. बिचारे ॲम्ब्युलन्स वाले, मी म्हणतो तो बिचार काय होत असेल त्या आतल्या व्यक्तीचं. मी ॲम्ब्युलन्स मध्ये जातो, त्यापेक्षा जर मी सायकलवर गेलो, मी 2 व्हीलर गेलो तर लवकर पोहोचून जाईल. बरोबर आहे की नाही? ॲम्ब्युलन्स वाला म्हणजे तो गेलाच ट्रॅफिक मध्ये, समजा सिरियस असेल ना तर तो कधी दवाखान्यात पोहोचेल काय माहिती. कालच मी म्हणत होतो आता पुण्यामध्ये जर ॲम्ब्युलन्स आहे ना तर ते जे एअर ॲम्ब्युलन्स असतात तेच सुरू करायला पाहिजे, तर व्यक्ती सुखरूप जाईल हॉस्पिटलला. रस्त्याने जर ॲम्ब्युलन्स मध्ये गेला तर काही त्याचं खरं नाही. असो, दुसरी गोष्ट आहे की त्यांनी काय केलं पाहिजे? त्वरित आज्ञापालन केले. प्रेज द लॉर्ड. म्हणा त्वरित आज्ञापालन. मला कळालं देवासाठी मला करायचं, मी आनंदाने करील. आणि जो आनंदी तो लगेच काम करतो. प्रेज द लॉर्ड. नंबर 2 आहे की त्यांनी हा जो प्रवास आहे तो मला पूर्ण करायचा, म्हणजे करायचाच आहे. प्रेज द लॉर्ड. पुरतेच. काही लोक निघतात खरे, त्वरित पण निघतात, पण दाराच्याकडे येतात, चर्चमध्ये येतात, कोणी दिसत नाही. चला येतो जरा एक चक्कर मारून येतो, आणि ते जातात गायबच होऊन जातात. येतो चहा पिऊन येतो, जरा वडापाव खाऊन येतो, कोणी दिसत नाही आज, चला मी. आणि ते जे जातात बाहेर, तो अनेकदा आपण निघतो तो वेळेवर, परंतु काम जे आपल्याला करायचं आहे तिथे जात असताना मग काय करतो? ते काम पूर्णतेच करण्याकडे पुढे जात नाही. तो निघाला नाही नुसता, तो निघाला नाही तर तो दऱ्या खोऱ्या, तिथे कशावर निघाला होता? कशावर निघाला होता तो? सामान सगळे घेऊन. त्यांनी खोगीर घातलेल्या गाढवावर, आणि तो आपल्या दोन्ही सेवक असणारे गाढवावर बसून चालला का पायी पायी त्याच्या बरोबर चालला. हे आपल्याला चित्रात पण दिसत होते की तो गाढवाला घेतलेला आहे. एक गाढवावर 4 बसले का? गाढवावर काय ठेवलेलं आहे? लाकडं, सामान ठेवलेलं आहे. सगळे पायी पायी चाललेले आहे. वय आहे 100+ आणि बिचारा म्हातारा चाललेला आहे त्याच्याबरोबर. का? कारण की आता देवाने मला सांगितलं चला तिकडे जायला, आणि तो तिथे निघालेला आहे. त्याच्या मागे आता असं नाही की निघाला तर संध्याकाळी लगेच पोहोचलेला. किती दिवस प्रवास केला? 3.
आणखी तीन काय काय आठवतं? 3 वरून तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये 3 वरून 3चा आकडा कुठे कुठे आला काय वाटतं? 3दा. व्हेरी गुड. दानिएलाने दिवसातून 3 वेळेस प्रार्थना केली आणि त्यावेळेस तो काय करायचा? कुठाची खिडकी उघडायचा? यरुशलेमकडची खिडकी उघडायचा आणि तो काय करत होता? प्रार्थना करत होता. आणखीन 3 कुठे आला पवित्र शास्त्र? 3 दिवस त्यांनी सर्व प्रकारच्या उपवासामध्ये ते जे विशिष्ट जेवण आहे ते न खाण्याचं आहे ना तिने केलं. आणखीन 3 काय येतं? पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला 3 वेळेस नाकारला असं स्वतः येशू ख्रिस्तानेच म्हटलं, त्याशिवाय कोंबडा आरवणार नाही. आणखी कुठे आला 3? शद्रक मेशक अबेदnego हे 3 शिष्य होते आणि त्यांनी अग्नीचा पण विचार केला नाही, ते गेले. आणखीन 3 दिवस. योना कोणाच्या पोटामध्ये होता? माशेच्या पोटात होता आणि त्याला वाटलं मी मेलो, परंतु देवाने त्याला बरोबर त्या जागेवर नेलं जिथे त्याला न्यायचं होतं. आणखीन 3 कुठे आलं? वधस्तंभ किती होते तिथे? 3 वधस्तंभ होते आणि मध्ये येशू ख्रिस्त होता. आणि येशू कोणत्या दिवस उठला? 3ऱ्या दिवशी येशू. असा 3 हा आकडा वारंवार आलेला, पुष्कळ वेळेस आलेला. आपण अनेक उदाहरणं आता दिलेले, काही उदाहरणं मी सांगितलेले. हे 3 हा देखील 7चा आकडा परिपूर्णतेचा आहे, परंतु 3 देखील आकडा अनेक ठिकाणी आलेला आहे. आणि आपण जेव्हा अभ्यास करतो आपल्याला तो विचार लगेच येतो. इथे देखील तो 3 दिवस काय केलेला आहे? प्रवास करत आहे आणि प्रवास करत करत तो निघालेला आहे. आणि 4थं वचन वाचा. हायलाइट करा तिथे आहे ना. 3ऱ्या दिवशी तेव्हा आलं चालत 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 3 दिवस. आता आपल्याला विचार करा, आपल्या मुलाला अर्पण करण्याचं हे कोणाला माहित होतं? अब्राहामाला फक्त माहित होतं. होमार्पण कर हे कोणाला माहित होतं? 3 दिवस बिचारा किती टेन्शन मध्ये चालला असेल. एक तर पायपायच निघालेला, मुलगा आपल्या बरोबर आहे. काय करायचंय? आता मी जाईन, परत येताना माझ्या बरोबर मुलगा नसेल, कारण की मला तिथे होमार्पण करणं. किती विचार आले. 3री गोष्ट ही पण असेल की तिथे सारा म्हणत असं कुठे गायब झाले? 1 दिवस झाला, संध्याकाळी येईल, सकाळ झाली, परत संध्याकाळ झाली, परत सकाळ. गायब कुठे होऊन गेले दोघं पण? नौकर पण गेलेला आहे आणि नेहमी जातात, पण ह्या मुलालाही घेऊन गेलेले आहे. हे सगळे काही गोष्टी, होमार्पणाची तयारी, लाकडं बिकडं सगळे घेऊन गेलेले. काय प्रकार आहे? त्याला घरची कुठे काळजी, कुठे मुलाची काळजी, स्वतःची काळजी, देवाची योजना काय होईल, कसं काय देवाची, म्हणजे अनेक काळजांमध्ये 3 दिवस राहणं. आपल्याला माहिती आहे आपल्या घरामध्ये कोणी आजारी असतं, जेव्हा 2-3 दिवस ICU मध्ये ऍडमिट आहे, डॉक्टर म्हणतं की नाही 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 आहे तुमच्यासाठी 48 तास आहे, 60 तास आहे. तर मग आपली काय अवस्था होते आपल्याला माहिती आहे. किती कठीण होऊन जातं आपल्याला. आपल्याला माहिती ट्रीटमेंट चालू आहे, इलाज चालू आहे, पण विचार किती आपल्या मनामध्ये येतात. किती आपण घाबरतो. आपण ह्याला फोन कर, त्याला फोन कर, ब्रदर सिस्टर यांना सगळे आपण फोन करतो. प्रार्थना करा, आमच्यासाठी प्रार्थना करा. काय होतं काय माहिती. अचानक सिस्टर जोरात धावत जरी आली, डॉक्टर अचानक गेले तरी आपलं धाकधूक होतं, काहीतरी झालेलं आहे. हो सिस्टर काय झालं, एवढं गडबडीत गेले. आणि आपण किती विचार करू लागतो सारखं सारखं. आपले सर्व त्या काचेतून आपण आज बघत राहतो. डॉक्टर म्हणतो आत नाही जायचं, तुम्हाला आज सोडणार नाही, तुम्हाला जे काय इथून बघा. आणि अशा अवस्थेमध्ये आपली जीवाची काय घालमेल होती आपल्याला माहिती आहे. आणि इथे तो काय आजारी आहे का, सिरियस आहे का? नाही, चालता फिरता मुलगा, परंतु त्याला मला होमार्पण करायचं. आणि ह्यामुळे प्रियांनो किती प्रेरित होता तो त्या कामासाठी, तो किती तयार त्याने स्वतःला केला असेल याबद्दल आपण जर विचार केला तर फार कठीण आहे. त्वरित सांगितलं असतं तर वेगळं गोष्ट आहे. 3 दिवस चालवलं परमेश्वर आणि मग त्या 3 दिवसामध्ये जे नाना प्रकारचे विचार त्याच्या मधामध्ये आले असतील, कितीतरी गोष्टी त्याच्याबद्दल विचार करा. हो, येशू ख्रिस्त वधस्तंभावर किती तास होता? हो, येशू ख्रिस्त वधस्तंभावर किती तास होता सांगा? एकूण किती तास होता? आपण अनेक जणांमध्ये गुड फ्रायडेची उपासना किती वाजता सुरू होते? 9 वाजता है ना. 9 वाजता पण उपासना असते. आणि काही काही लोकांची उपासना किती वाजता सुरू होते? 12 है ना. 9 ते म्हणजे येशू ख्रिस्त एकूण 6 तास वधस्तंभावर होता. 3 तास उजेड, 3 तास अंधार. 3 तास उजेड आणि 3 तास
अंधारामध्ये वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त होता, त्याने क्रोधाचा प्याला तुमच्या आणि माझ्यासाठी प्याला. प्रेज द लॉर्ड. इथे अब्राहमाने च्या मुलाला इसाकाला देवाने मरू दिलं का? दिलं का? नाही. परंतु त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण व्हायसाठी बाध्य केलेले. येशू ख्रिस्त देखील तो मुलगा काय म्हणत आहे? येशू ख्रिस्त झाल्यास हा प्याला मजपासून ठळून जाऊ. परंतु पित्याने पुढे काय म्हणतो? माझी नव्हे तर तुझी इच्छा. आणि पित्याची इच्छा काय होती? की त्याने प्राण द्यावा. इसाकाच्या बद्दल त्याची इच्छा होती की त्यांनी प्राण देता कामा नाही. वधस्तंभापर्यंत किंवा त्या अर्पणापर्यंत नेलं आणि तिथे तो बचावलेला आहे. परंतु एक गोष्ट तिथे घडलेली आहे. काय गोष्ट घडलेली आहे? की जरी इसाकाला वधलं नाही, परंतु कोणाला वधलंय? त्याच्या जागेवर एडक्याला वधलेला आहे. बरोबर आहे? कोणाला वधलं आहे? एडक्याला वधलंय. तरी आम्हाला वधलं गेलं नाही, परंतु आमच्या जागे एक एडका वधला गेलाय. त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वधलं जायला पाहिजे होतं, आम्हाला मरण होतं, आम्हाला युग सार्वकालिक मरण होतं, परंतु देवाने त्या मरणाचा आणि क्रोधाचा प्याला आपल्या पुत्रावर ओतला आणि त्यामुळे आम्ही बचावले, परंतु तो मरण पावला. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे अनेकदा या बलिदानाच्या समय काय दाखवलं जातं? वधस्तंभाचं अर्पण दाखवलं जातं. तिसरा मुद्दा आहे आज्ञा पालनाचा आत्मा. रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि 1 वचन. रोम 12:1 यामध्ये तुम्हाला आणि मला देखील अशाच प्रकारचं अर्पण करणं, कदाचित आपल्या मुलांचं अर्पण करणं नाही, कदाचित आपल्याला अनेक गोष्टींचं अर्पण करणं नसेल, परंतु अर्पण मग करायचं काय? रोम मध्ये संत पाऊल 12वा अध्याय आणि 1 वचनामध्ये तो येणे प्रकारे सांगतो. रोम करासपत्र 12:1. म्हणून बंधुजन हो, देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. इथे नुसता इसाकाला अब्रामाला अर्पण करायचं नव्हतं, पण संत पाऊल काय म्हणतो? तुम्हाला स्वतःची शरीरे अर्पण करायची. प्रेज द लॉर्ड. जे तुम्ही पापात चालतात, जे अशुद्ध चालतात, ते सगळं बाजूला सारणं म्हणजे देवाला समर्पण करणं. प्रेज द लॉर्ड. येशूच्या मागे जे चालतात त्याच्याबद्दल संत पाऊल म्हणतो की आम्हाला आपला स्वतःचा वधस्तंभ घेऊन त्याच्या मागे चालायचं आहे. परंतु काय करायला पाहिजे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं आत्मनिग्रह करा. आणि स्वतःचा वधस्तंभ घेऊन तुम्ही, आत्मनिग्रह म्हणजे काय आहे? स्वतःचे शरीर जिवंतपणे देवाला अर्पण करणे. ही तुमची कोणती सेवा आहे? आध्यात्मिक सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो अरे आपल्याला थोडी तसं करायचं, येशू ख्रिस्त आमच्यासाठी मेला, आम्हाला काय करायचं? इसाक च्या जागे एडका मेला, परंतु देव म्हणतो आता तुला मारायची वेळ आली. प्रेज द लॉर्ड. तरी वधस्तंभावर तुला पापी म्हणून मारायचं नाही, परंतु पापी शरीर, पापी विचार यांना मारायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. परत रिपीट करतो, जरी तुमचं शरीराचं बलिदान देवाला नको, तुमच्या मुलांचा बलिदान नको, परंतु या शरीरातल्या पापीपणाला तुम्ही वधस्तंभावर खेळण्याची गरज आहे. आणि यापुढे मी जगतो नव्हे, है ना? संत पाऊल काय म्हणतो? निश्चितच माझ्या ठाई देव जगतो, मला कोणी देखील मारू नये, वधू नये, कारण की मी माझ्या शरीरावर येशूच्या खुणा घेऊन जगत आहे. प्रेज द लॉर्ड. तशा खुणा आज आमच्या माझ्या जगात नाही, आपल्यावर नाही, परंतु देव म्हणतो ते मी तुम्हाला देत आहे. आणि इथे आपल्याला जर विचार केला तर अब्राहमाला बायबल माहित होतं का? बायबलच नव्हतं ते का? अब्राहमाला 10 आज्ञा माहित होता का? नाही, ते तर खूप मोशेच्या नंतर आलेले आहेत. अब्राहमाच्याकडे त्यावेळेस जो येशू ख्रिस्त होता का? त्याचं शिक्षण होतं का? तेही नव्हतं. त्याच्यानंतर मी जाईन, पवित्र आत्मा तुम्हाला पाठवीन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन होतं का? तेही नाही. त्याला माहितच नव्हतं आराधना कशी करायची, त्याला माहितच नाही प्रार्थना कशी करायची. त्याने मंदिर हे देवाचं बघितलंच नव्हतं कधी देखील. पण तरी देखील बघा विश्वास किती झाला, किती दांडगा विश्वास होता. आम्हाला सर्व काही माहित आहे प्रियांनो, आम्हाला सर्व काही माहित आहे, तरी देखील आम्ही विश्वासात कमी पडतो. परंतु ह्याला काही नाही माहित असताना देखील तो विश्वासात मजबूत होता. त्याला एकच गोष्ट माहित होतं. 5व्या वचनामध्ये वाचा, इब्री
22:5 मध्ये, की अर्पण करायचं म्हणजे मला काय करायचं आहे हे उत्पत्ती आपण आता जे आहोत त्यामध्ये 5व्या वचनामध्ये तो म्हणतो अब्राहम काय माहित होतं त्याला? एकच गोष्ट माहित होती. कोणती गोष्ट माहित होती? देवाची उपासना करणे. काय करणं? बोला, देवाची उपासना. देवाची उपासना करणं त्याला माहित होतं. आज प्रियांनो, एवढीच गोष्ट त्याला माहित होतं. बाकीचं कोणत्या विधी परंपरा, पवित्र शास्त्र, बायबल, 10 आज्ञा, येशूचं वधस्तंभ आणि या सगळ्याच गोष्टी त्याला माहित नव्हतं. परंतु त्याला माहितीये देवाची उपासना म्हणजे देवाचं आज्ञा पालन. प्रेज द लॉर्ड. यस, आम्ही उपासना करतो, टाळे वाजवतो, गाणे गातो, स्तुती करतो, छान छान आपण गीते पुढे गातो, परंतु देवासाठी अर्पण करायची वेळ येते तेव्हा ते आपण करत नाही बाबा. गाणं पाळक आम्हाला नुसतं एवढाच वेळ असतो. कधी कधी वेळ नसेल तर आम्ही येणार नाही. कधी कधी आपण काय करतो? उपासना करणार, परंतु स्वतःच्या अटी आणि स्वतःच्या सर्व शर्ते ज्याला हिंदीत म्हणतो त्या हिशोबाने करणार. प्रियांनो, उपासना करत असताना आम्हाला अब्राहामाप्रमाणे उपासना करायची गरज आहे. आणि ती उपासना हीच आहे की तुम्ही तुमच्या शरीराचे जिवंत अर्पण करा. तुम्हाला जे लागतं त्या गोष्टी बाजूला ठेवा आणि त्याद्वारे तुम्हाला गोष्टी मिळेल. आणि त्यामुळे अब्राहामाला काय प्रतिफळ मिळालं? आणि संपवतो, 5 गोष्टी मिळालेल्या. अंडरलाईन करून घ्या. 1 2 3 4 5 4 गोष्टी तिथे मिळालेल्या आहे. पहिली गोष्ट, अब्राहामाला हे सर्व केल्यामुळे काय काय मिळालं? आपण 22व्या अध्यायामध्ये आहोत उत्पत्तीच्या, आणि त्यामध्ये पहिली गोष्ट त्याच्यामध्ये लिहिलेली आहे 17व्या वचनामध्ये, की मी तुला आशीर्वादित करीन आणि तुझी वृद्धी करीन. मिळालं सगळ्यांना? काय करणार आहे? आशीर्वादित करणार आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट काय करणार आहे? तुझी वृद्धी कर. तुला कधी देखील कमी पडणार नाही. इतके आशीर्वाद आणि इतकं तुझं भरभराट मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण जेव्हा देवासाठी करू ना, देव हा कोणाचा ऋणी नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवासाठी एवढं करा, देव तुम्हाला एवढं देईल. प्रेज द लॉर्ड. पण आपण एवढंही करत नाही, त्यामुळे ते मिळत नाही. दुसरी गोष्ट तिथे लिहिलेलं आहे की तुझ्या लेकरांना, संततीला आकाशातल्या ताऱ्या इतके मोठ्या संख्येमध्ये मी करेल. प्रेज द लॉर्ड. आता वृद्धी झाली की नाही अब्राहामाची? अब्राहामाचे मुलं आपल्याला माहिती आहे की आपण आता देखील म्हणतो की यहुदी लोक अब्राहामाची मुलं आहे. आज आपण बघितलं यहुदी सारखी बुद्धिमत्ता, यहुदी लोकांसारखं सौंदर्य, यहुदी लोकांसारखे लढणारे इस्रायली लोक जगामध्ये कुठे देखील. सगळे श्रीमंत लोक जे आहे जगातले टॉप CEO म्हणा, कंपन्यांचे मालक कोण आहे? यहुदी लोक. अमेरिकेमध्ये पण जे सगळ्यात श्रीमंत आहे, जगातले सर्व श्रीमंत यहुदी आहे. सगळ्यात चांगले हत्यार, टेक्नॉलॉजी नंबर 1 कोण आहे? सगळ्यात चांगलं त्यांचं आपण बघितलं तर त्यांची सगळं जे सिक्रेट एजन्सी हे सगळं नंबर 1 वर आहे. केवढी वृद्धी केली देवाने. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट म्हणतो आकाशात तारे होत्या. आज आपण कोण आहोत? अब्राहामाचे पुत्र आणि अब्राहामाची कन्या. नुसतं आता यहुदी पुरतच नाही, इस्रायली लोकच नाही, तर तुम्ही आणि मी देखील त्याचे पुत्र आणि कन्या. आणि आज संपूर्ण जगामध्ये ते लोक पसरलेले आहे. प्रेज द लॉर्ड. एकच मुलगा अर्पण करायचा, बघा केवढं दिलं देवाने. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट देवाची त्यांनी पाळली. प्रिय व्यक्ती, प्रिय गोष्ट देवाला दिली, देवाने सर्वोत्तम गोष्ट त्याला दिली. तिसरी गोष्ट जर आपण बघितले तर पुढे लिहिले की तुझी शत्रूची नगरे तू हस्तगत करशील. 17 मध्ये लिहिलेलं. काय करणार आहे? शत्रूचे नगर. आज आपल्याला माहिती आहे इस्रायलवर जेव्हा जेव्हा अटॅक केलं ते एवढं लुटायचा प्रयत्न करतात, एवढं कुठे इस्रायल पोहोचून जात. का? कारण की त्यांना माहिती आहे की ह्याच्यावर अटॅक केला म्हणजे परमेश्वर त्यांच्यासाठी लढतो आणि तो एवढा मिळवायचा प्रयत्न करतो, राष्ट्राचे राष्ट्र जिंकलं जातं. गाझापट्टी आपल्याला माहिती आहे, मागील दिवसात युद्ध झालं, त्यांना वाटलं की गाझापट्टी आम्ही काबीज करू, गेलं ते त्यांच्या हातून गेलं. आणि जर इतिहास जर बघितलं तर नेहमी तसंच घडलंय. जेव्हा जेव्हा त्याच्यावर अटॅक झाला त्यांना मागे नुसतं हलवलं नाही, त्यांची भूमी पण आपण कब्जामध्ये घेतली. आणि शेवटला मुद्दा जो आहे की तू माझा शब्द ऐकला, 18 वचन,
म्हणून पृथ्वीचे सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला मी आशीर्वादाचे मुलक करणार आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देणारा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक राष्ट्रांना, अनेक लोकांना आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो आशीर्वाद तुम्हाला आणि मला आज परमेश्वरामध्ये मिळालेला आहे. कोणामुळे? अब्राहमाच्या आज्ञापालनामुळे. प्रेज द लॉर्ड. केलं आज्ञापालन अब्राहमाने, त्याग अब्राहमाने, परंतु त्याचा लाभ आम्हाला मिळाला. प्रियांनो, जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता, तुमचे आशीर्वाद तुमच्या मुलांच्या मुलांना देव देतो. प्रेज द लॉर्ड. आज जर आम्ही आशीर्वाद, आमच्या वाडवडिलांनी जे काही कार्य केलं त्यामुळे आज आम्ही आशीर्वादित. आज तुम्ही देवाची सेवा करा, देवाला समर्पण करा, तुमच्या मुलांच्या मुलांना देव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे देवाची एक इक्वेशन आहे, एक समीकरण आहे, ते तुम्हाला आणि मला पार पाडायचं आहे. अब्राहमाने एकुलता एक पुत्र जेव्हा बलिदान द्यायला गेला, त्या मुलाच्याकडे बघून तो देखील, इसाक देखील आशीर्वाद झाला. इसाक नंतर याकोब आला आणि आपल्याला दिसतं की आजपर्यंत त्या सर्व पिढ्या कोणाचं नाव घेते? अब्राहम आज्ञापालनाचं नाव घेते. आणि अब्राहमच्या आज्ञापालनामुळेच आज देखील जगामध्ये ही बाब मानली जाते की प्रभू येशू ख्रिस्त हा कोणाच्यामुळे, जसं अब्राहमाने इसाकाचा बलिदान दिलं, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पापासाठी वधस्तंभावर बलिदान दिलेलं आहे. आणि हाच सण मुस्लिम लोकही पाळतात. हाच सण इसाकाचा अर्पणाचा सण ख्रिश्चन लोकही मानतात आणि त्यालाच यहुदी किंवा इस्रायल देखील मानतात. प्रेज द लॉर्ड. ही बाब कोण जगामध्ये सगळ्यात जास्त परिचित अशी बाब आहे. काय की एक पित्याने आपल्या पुत्राला अर्पणा करते, मोरिया डोंगरावर नेलं. प्रेज द लॉर्ड. आणि ते अर्पण म्हणजे देवाची आज्ञा पालनामुळे आज जवळपास बघितलं तर आपण बघत आहोत की जवळजवळ 6000 वर्षापासून तुम्ही आणि मी आशीर्वादित ठरले आहोत. प्रार्थना करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहोत, कारण की तू अब्राहमाचा, इसाकाचा, याकोबाचा देव आहे. हो पित्या, तू स्वतः म्हणतो मला ते लोक प्रिय आहे कारण की त्यांनी माझं आज्ञापालन केलं. मी जे काही सांगितलं त्यांनी ते केलं. त्यांनी उपासनेच्या द्वारे आपलं जीवन आणि आपलं सर्वस्वी मला दिलेलं आहे. आणि यामुळे मी आज्ञा आणि देवा जगामध्ये हे सांगतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव म्हणून मी आनंदाने आपलं नाव मिरवत आहे. हो पित्या, तोच देव माझा पण देव आहे. तो देव तो माझा पिता आहे. आणि जर अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या जीवनाकडे आम्ही बघतो आणि विशेष करून पित्या आज अब्राहम आणि इसाकाच्या बद्दल आम्ही बघितलं, तेव्हा मला कळालेलं आहे की त्यांनी सर्वस्वी त्वरित जाऊन तुला अर्पिलेलं आहे. मागे पुढे न बघता, विचार न करता, जेव्हा पित्या तुझी सेवा करण्यासाठी आपलं जीवन त्याने तुझ्या हातात दिलेलं आहे. हो पित्या, त्यांना राष्ट्रांना तू आशीर्वादित केले, ताऱ्यांकडे आणि आज देखील आम्ही समुद्राच्या वाळूकडे बघतो तेवढं तू त्यांना आशीर्वाद आणि खरोखर समृद्ध केलेला आहे. तिथे आज आम्हाला देखील समृद्धीची गरज आहे, परंतु आम्ही आज्ञा पालनामध्ये कमी पडतो. हो पवित्र परमेश्वरा, आम्ही अर्पणामध्ये कमी पडतो. आम्ही तुझी वाणी ऐकतो परंतु त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही अर्धवट आज्ञा पालन करतो आणि त्यामुळे मिळत नाही आम्हाला. आज देखील आम्ही उणे आहोत. आज देखील आमच्या जीवनातून ख्रिस्त जो सर्वस्वी आम्हासाठी अर्पिला गेलेला आहे, तसं सर्वस्वी अर्पण दिसत नाही. तिथं दया कर, कृपा कर, तुझ्या आज्ञेत चालव, तुझ्या योजनेत चालव. तुझा गौरव आम्हा प्रत्येकाच्या द्वारे करून घे. आणि पित्या, खरोखर आमचा देव म्हणून, आमचा पिता म्हणून, आमचा सर्व प्रकारचा आशीर्वाद देणारा परमेश्वर म्हणून तू आम्हाला जीवन दे आणि युगानुगाचं जीवन दे. आणि पित्या, या वचनाच्या द्वारे आम्ही तुझ्याच चालावाशी कृपा कर. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया आणि